पॉलच्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही गिरगावला आलो. लोकमान्य टिळकांनी मुंबईत ज्या ठिकाणी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या केशवजी नाईक चाळच्या गणपती दर्शनापासून गणपती पाहायची सुरुवात केली. मंडळी, या मंडळाचे हे 132वे वर्ष आहे. त्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही मुंबईतील दुसरा गणपती दर्शनासाठी जितेकर वाडीत येऊन पोहोचलो. इथे दरवर्षी वेगवेगळ्या रूपात आपल्याला बाप्पा पाहायला मिळतो. त्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही येऊन पोहोचलो दक्षिण मुंबईच्या महागणपतीच्या दर्शनाला पहिल्या खत्तर गल्लीत. म्हणजे या बाप्पाचे डोळे पाहण्यासारखेच असतात, त्यामुळे बाप्पा आपल्याकडे पाहत आहे असा इथे भास होतो. खत्तर गल्ली येथील बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही आलो दुसऱ्या खत्तर गल्लीत, खत्तर गल्लीचा मोरयाच्या दर्शनाला. हे या मंडळाचे 71वे वर्ष असून या बाप्पाची मूर्ती पाहतच राहावी अशी वाटते. त्या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही येऊन पोहोचलो ठाकूरद्वारच्या राजाच्या दर्शनाला धोबीवाडीत. धोबीवाडीतील बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही येऊन पोहोचलो गिरगावचा महाराजा दर्शनासाठी मुगभाटमध्ये. या बाप्पाची मूर्ती कागदापासून साकारण्यात आली आहे. घोड्याच्या रथावर आरूढ असलेला हा बाप्पा आपल्याला मोहून टाकतो. मंडळी, आता आम्ही येऊन पोचलो ते म्हणजे गिरगावच्या विघ्नहर्त्याच्या दर्शनाला बोरभाट लेन मध्ये. हातात छत्री घेतलेला असा हा बाप्पा, या बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही येऊन पोचलो निकटवरील मध्ये, ते म्हणजे गिरगावच्या राजाच्या दर्शनाला. ही बाप्पाची मूर्ती म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शाडूच्या मातेची मूर्ती आहे. हे या मंडळाचे 97वे वर्ष असून पर्यावरणाचा राजा म्हणून देखील हा गणपती ओळखला जातो. थोडा वेळ तिथे घालवून आम्ही खेतवाडीकडे निघालो.
पण खेतवाडीच्या गणपती दर्शनासाठी प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही ग्रँड रोडच्या महागणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि परतीच्या वाटेला लागलो. तर मंडळी, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया आणखीन एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या.